नमस्कार, मी परमदास जाधव. तर 2026मध्ये ज्या निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुका आहेत, या विधानसभा निवडणुका देशातील राजकारणातील दिशा ठरवणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आहेत. आणि म्हणूनच पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यामध्ये एप्रिल 2026मध्ये विविध टप्प्यात मतदान हे पार पडणार आहे. तर या मोठ्या राज्यासोबतच या केंद्रशासित प्रदेशातही निवडणुका होत आहेत. यामुळे संपूर्ण एप्रिल महिना राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. पश्चिम बंगाल आणि आसाममधील संसदीय भागात केंद्रीय सुरक्षा दलाच्या मोठ्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात पुन्हा एकदा काटाजोड लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि भ्रष्टाचार आणि स्थानिक अस्मिता हे या निवडणुकीमध्ये प्रमुख असे मुद्दे आहेत. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली DMK आणि AIADMK यांच्यातील सत्ता संघर्षात भाजपने आपली ताकद पणाला लावलेली आहे. तर केरळमध्ये पारंपरिकपणे LDF आणि UDF यांच्यात सत्ता संघर्ष होत आहे, परंतु यावेळी सत्ता राखण्याचे मोठे आव्हान सत्ताधारी डाव्या आघाडीसमोर आहे. म्हणून आसाममध्ये भाजप आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असून नागरिकत्व आणि विकास हे मुद्दे केंद्रस्थानी आहेत. तर आसाममध्ये भाजप आपली सत्ता कायम राहावी यासाठी नागरिकत्व आणि विकास या मुद्द्यावर मोठे असा त्यांचा जोर आहे. तर या राज्यातील निकालात थेट परिणाम हा राज्यसभेतील जागांच्या संख्येवर होईल, ज्यामुळे भविष्यात केंद्र सरकारला महत्त्वाचे विधेयके मंजूर करणे सोपे किंवा कठीण जाऊ शकते. आणि म्हणून या निवडणुका 2029च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मानली जात आहे. या निकालानंतर मतदाराला कल कोणत्या विचारधारेकडे आहे हे स्पष्ट होईल. आणि म्हणून जी 2029ची निवडणूक होईल त्यासाठी ही 2026चे या राज्यामधले निवडणूक ही मोठी गेम चेंजर म्हणून ठरणार आहे. जर तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रादेशिक पक्षांनी मोठी बाजी मारली तर राष्ट्रीय राजकारणात तिसरी आघाडी किंवा प्रादेशिक पक्षाचे वजन वाढेल. तर या निवडणुकीमुळे जे 2029ची निवडणूक आहे याच्यात मोठा परिणाम हा आपल्या ह्या 2026च्या निवडणुकीमुळे आपल्याला दिसून येऊ शकतो. तर म्हणून ही जी 2026ची जे पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ आणि आसाम या राज्यातील जी निवडणूक आहे ती महत्त्वाची मानली जाते.